अणुचारी बोलणं संपलेलं आहे. आपण आता आपल्या विषयांतर झाला आहे. आपण विषय घेऊया. आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये पाठीचा कणा ताठ. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाकडे पूर्ण लक्ष द्या. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं, हमारी उलझन सुलझाओ भगवन, हमारी उलझन सुलझाओ अल्लाह, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं, तुम्हें हमका हो संभाले, तुम्हें हमरे रखवाले, तुम्हारे बिन हमरा कोनो नाही. एक दीर्घ श्वास. हाताचे घर्षण करूया डोळ्यांवर. आज माझा विषय मला जो दिलेला आहे तो आहे निसर्गोपचार आणि निसर्गोपचार अंतर्गत येणारे शरीरशास्त्र. इट मीन्स एनाटॉमी. एंड एनाटॉमी में है हमारी 9 सिस्टम्स, उसमें से है डायजेस्टिव सिस्टम. आपण घेणार आहोत पाचन संस्था. खूप सोपं आणि सहज भाषेत समजेल असं. आपलं PPT पण रेडी आहे. अतिशय कमी तुमची उपस्थिती. ती PPT मी दाखवणारच नाही आहे, कारण मी ती नियर अबाउट 3 दिवस लगातार 4-4 तास टाकून ती PPT बनवलेली आहे. आणि तुमचं ह्या म्हणजे प्रति आपण असं म्हणा औदासिन्यच म्हणूयात, त्याला उदासीनता म्हणूया. औदासीन्य पण नाही, जास्तच मोठी झाली ती, आता ते वाक्य परत घेते. पण इथे आपण ही उदासीनता बघूया. मग PPT शेअर करण्यात अर्थ नाही. ते स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पटापट ते बोलता येतं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं जे जेन्युइन विद्यार्थी आहे त्यांना मी पर्सनली ती PPT शेअर करणार आहे, कारण इथे ऑडिओ व्हिडिओ चालू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला मिळतो. कुणाला जे मेहनत घेत नाही है ना, कुठलाही त्यांना ते आपण म्हणतो ना अपेक्षा असते का सगळंच मिळावं, पण ज्यांनी मेहनत घेतली नाही त्यांना इतकं सहज, इतके मेहनतीने तयार केलेलं जे साहित्य का बरं पुरवावं. जे हाजीर तो वजीर, आणि त्यांना मी ते देणार ज्यांना खरंच इच्छा आहे ज्यांची. तर ह्याच्यामध्ये आपण निसर्गोपचारात जे शरीरशास्त्र आहे त्याच्यातला आपण परिचय ऑलरेडी घेतलेला होता, ही व्याख्या शरीरशास्त्राचा. आणि आज डायजेस्टिव्ह सिस्टम. पचन संस्था ही आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची प्रणाली आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टम इन आवर बॉडी. आपण जे अन्न खातो ते शरीरासाठी योग्य स्वरूपात बदलून त्यातून ऊर्जा, दॅट इज एनर्जी, त्यातले पोषक द्रव्य, दॅट आर कॉल्ड न्यूट्रियन्स है ना, न्यूट्रियंट्स. प्रतिकार शक्ती, इट मीन्स इम्युनिटी. आणि काय आहे त्याची वाढ, तुमची होणारी वाढ शरीराची. दुरुस्ती, ग्रोथ अँड रिपेअरिंग, हे सर्व मिळवून देण्याचे काम कोण करत आहे? हू डिड इट? इट्स डन बाय डायजेस्टिव्ह सिस्टम है ना. तर हे दिसतंय मला. रेणुकाजी, आर यू ओके विथ मी? सविताजी, येस यू कॅन राईट दॅट. आपण त्याची व्याख्या पण घेऊया, एकदम सोपी व्याख्या घेऊया पचन संस्थेची. टिप्पण काढा, लिहा. 2 मार्काला आहे पचन संस्था. एकच प्रश्न येईल त्याचे. पचन संस्थेची सोपी व्याख्या 3 देतील वेगवेगळ्या. तर मी एकदम सोपी सांगते तुम्हाला, एकदम इझी. ती टाकली त्याच्यामध्ये, त्याला टिकमार्क करायचं आहे फक्त. 4 ऑप्शन्स आर देअर अँड पुट दिस टिकमार्क शुड बी देअर. इट्स व्हेरी इझी. अन्नाचे सूक्ष्म तुकड्यांमध्ये विभाजन करून ते रक्तामध्ये शोषले जाईपर्यंत होणारी प्रक्रिया म्हणजे पचन. डन. हाऊ इझी. येस जी. लिहिताय? थांब पुन्हा सांगू. इनका लिख रहे हो. हाँ तुम्ही लिहिताय. लिखो. एकदम इतकीशीच आहे.
2च वाक्यात, खूप सोपं. पचन म्हणजे काय? पचन संस्थेची आपण सोपी व्याख्या बघतोय. अन्नाचे सूक्ष्म तुकड्यांमध्ये विभाजन करून ते रक्तामध्ये शोषले जाईपर्यंत होणारी प्रक्रिया म्हणजे पचन. लिहिलंय का? इतकं स्लो का? इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. डेफिनेशन: digestion is the process of breaking food into smaller components so that body can absorb and use it. Renuka ji, is it easy for you? Simple definition of digestive system is: digestion is the process of breaking food into smaller components so the body can absorb and use it. And exactly why the naturopathy needed. Its full work is definitely it's on a food, na? Ahari Aushadhi, always I'm saying. Most digestions starts from poor digestion, wrong food combinations, overeating, stress, and low water intake. So, therefore, the understanding digestion is essential for health. Okay? कळतंय सगळ्यांना? ताई, हे बघा, मी ते इंग्रजीमध्ये बोलले. हे बघा, आपले काय सांगितलं मी ती डेफिनेशन लिहिलीच आहे ना. आता त्याच्यामध्ये पचन प्रक्रियेचे पण आपण सगळे भाग पण पटापट लिहू. वेळ कमी आहे, मला खूप मोठी मोठी कामं आहेत. लिहिली ही डेफिनेशन. 2 वेगळ्या डेफिनेशन येतील बरं का, सोप्या सोप्या आपण बघूया. कारण ह्याचे 2 मार्क सोपे सुटले झाले. अन्नाचे काय केले आपण? सूक्ष्म तुकडे केले. आता निसर्ग उपचारात काय मानलं जातं? बहुतेक आजारांचं मूळ कारण काय? चुकीचं अन्न है ना. पचन व्यवस्थित होणं, अयोग्य आहार घेणं, अति खाणं किंवा अति कमी खाणं है ना. ताणतणाव आहे, त्याच्यामुळे पचन प्रक्रिया बिघडतं आपलं. म्हणून आता पचन संस्थेसाठी आपण भाग दुसरा घेऊ. हे झाले पचन संस्थेचा मुख्य भाग काय आहे ते आपण बघूया. स्ट्रक्चर ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. पहिला आहे ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे पाचन नलिका है ना. सगळ्यात सुरुवात कुठून सुरुवात होते आपण ते बघूया है ना. म्हणजे वो डायजेस्टिव्ह सिस्टमचा ना पार्टच आहे. त्याला विचारायला ठीक आहे, जाऊ द्या. तो बसतो शांत तसा लागतं, निकाल कर देतो. पहिला आहे ॲलिमेंटरी कॅनल. ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे ती पाचक नलिका. हां, आता इथून आपण शांत बसतो, तो चांगला आहे. इथे आपण हा डायजेस्टिव्ह पार्ट घेऊया. इथे हां, तोंडाचा इथून बघता येते. ॲलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम युअर माउथ. ओके, ओरल कॅव्हिटी. तिथे माउथ येणार. पचनाची सुरुवात इथे होते म्हणजे तोंड. सगळ्यात इथं पहिला पार्ट लिहा तोंड. नाही तर तुम्हाला असा प्रश्न येईल की पचनाची सुरुवात कुठून होते. मैं इंग्लिश में लिखाती हूँ आपको प्रॉपरली. तो पचनाची सुरुवात कुठून होते? तोंडापासून. म्हणजे काय करतं? दात अन्न चावून बारीक करणार. लाळेमध्ये सालायवरी आपलं हे असेल ना आम्लेस, इट इज कॉल्ड कार्बोहायड्रेटचे पचन सुरू करतो बरोबर. मग 2 मग फॅरिक्स काय करणार आपलं? फॅरिक्स अन्न आणि श्वसन दोन्हीचे मार्ग वेगवेगळे आपले बरोबर आहे. 2 नळ्या आहेत आपल्याला. हां, आपण म्हणतो मानेमधून त्या जातात तोंडातून. तर तिथेच अन्ननलिका आहे आणि श्वसन नलिका आहे. मग ते कुठून जाणार? अन्ननलिकेमधून आपल्याला फॅरिक्समधनं जाणार. PHARYNX. तर अन्न तोंडापासून गेलं, ढकललं कि मग ती अन्ननलिका. इट इज एसोफेगस. हाँ आमिर, एसोफेगस. अभी वो उसमें क्या होगा? अंदाजे कितने सेंटीमीटर होती है एसोफेगस? 25 सेंटीमीटर. याद है सबको? एसोफेगस अन्ननलिका कितीची असते? 20. अंदाज केलाय, कमी जास्त थोडंफार असू शकेल, पण 25 सेंटीमीटर तर असतेच असते. नंतर मग काय येतं त्याला आपल्याला? लिहिता आहे ओके. PHR लहरी. आता याच्यामध्ये ना काय करता माहिती का? त्या लहरी तयार होतात आपल्याला. त्याला पेरिस्टॅटिस म्हणतात. स्पेलिंग इज लाईक लिहिताय का? ते थोडं फास्ट करा ना. पेरिस्टॅटाल्सिस घ्या. PERISTALSIS नावाच्या लहरी असतात. त्या हालचालीने अन्न खाली पोटात पोहोचवतं हळूहळू. कुठपर्यंत जाणार त्या? जठरापर्यंत. हां,
आता चौथा टप्पा आला आपला जठर. जठर म्हणजे पोट, पोटालाच आपण म्हणतो स्टमक है ना, आपल्या मुठी एवढं असतं ते स्टमक. आता डाव्या बाजूला ते कुठे असतं आपल्याला, असं पिशवीसारखा अवयव असतो, आपली जेवढी मूठ आहे तेवढंच असतं. हां, आता ते अन्न किती तास ठेवतं त्याच्यामध्ये, कितने हाउ मेनी आवर्स इट कीप्स इट 3 to 4 आवर. 4 से 5 घंटा वो रख सकता है उसमें खाना. आपण बोलते 2 से 2.5 घंटे में हाजमा सुरू हो जाता है ना. पाचन 2 ते 2.5 तासात लगेच सुरू होतं. अन्न पचायला जे आपण हलकं सात्विक आहार घेतो ते 2 ते 2.5 तासात लगेच पचतं बरं का. जड अन्न, मसालेदार, आमट्या खाल्ल्या खूप, हां, पातोड्याचं वरण, हां, आम्ही शेगावला गेलो होतो, शेगाव कचोरी, अरे 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 खूप एकदम स्पेशल. आणि पाण्याची सोय, आणि सकाळी 4ला उठायचं ब्रह्ममुहूर्तावर. आम्ही शेगावला सेमिनारला होतो आता 3 दिवस. तर त्याच्या पोटाचं काय होतं, हां जाऊ द्या, मग स्टमक होतो. हां ठीक आहे. तर ते 3 ते 4 तास ठेवतं बरं. आणि येथे HCI, व्हॉट इज इट, परफेक्ट, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला तिथे, आणि पेप्सिन असतं, ते प्रथिनांचं पचन करतात. ते प्रथिनांचं पचन करतं. आणि अन्न जे आहे मग ते चाईम, आपण त्याला चाईम म्हणतो, खाईम म्हणतात काही, CHYME, आणि त्या नावाच्या अर्धद्रव रूपात ते बदलतं हळूहळू. आता इथपर्यंत झालं आहे स्टमक. नेक्स्ट पार्ट इज स्मॉल इंटेस्टाइन. हां, इट विल कम इन स्मॉल इंटेस्टाइन, लहान आतडी. आई विल रिपीट इट इन इंग्लिश. हाँ, वो लोग लिख रहे हैं ना, मराठी में लिख रहे हैं, फिर मैं पूरा रिपीट इंग्लिश में करने वाली हूँ एक बार. ठीक है, आप जगह छोड़े. गुड. नेक्स्ट आता है लहान आतड्यामध्ये. आता ही सर्वात महत्त्वाची पचन संस्था आहे. आता इथे आतडच गायब झालं याचं. लहान मोठं आतडच दिसत नाही आहे. ठीक आहे, याचं काम संपलं. थँक्यू मॅम. त्याचं ते आतड्यांचं ते आहे ना, दुसरं आपल्याकडे स्केलेटन, याचं पोट आहे पण आतडे दिसत नाही. हो आहे आपल्याकडे एक जे आहे ना, ते सगळे पार्ट्स निघतात, ते पण आहे. दुसऱ्या सेंटरला आहे आणि घेऊन जायचं सगळ्यांना आता. मला पण ठीक आहे. हो नक्की नक्की नक्की. धन्वंतरी कॉलेजला घेऊन जाऊ शकेल. आपल्या सगळ्यांची ट्रिपच जाऊया. केरळला जायचं आहे, खूप आहे. फक्त लोकांनी यायला पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न करतो, लोकांनी निघायला पाहिजे. चला, आपण आलो होतो, 5वा टप्पा मुद्दा होता लहान आतडं. अभि त्याच्यामध्ये ना एक प्रश्न आहे 2 मार्काला तुम्हाला, स्मॉल इंटेस्टाइन की लंबाई कितनी होती है. हां, ते त्याचं लांबी किती असते, कोणी सांगेल. 30 किलोमीटर. किलोमीटर अल्लाह, 36 किलो. मोठं आतडं, छोटं आतडं 2.5 मीटर, 6 मीटरची असते. 6 मीटर फक्त. असं नका करू, असं नका करू. ठीक आहे. हे बघा, लहान आतडं 6 मीटरचं असतं. आता त्याचे 3 उपभाग पडतात आपल्याला. उपभाग आहे इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण. सविताताई 2 मार्क सुट्टे झाले. 6 मीटर तिथे येईल, 8 मीटर, 10 मीटर, 12 मीटर. तर आपण 6 मीटरवर पॉईंट आउट करायचं आहे. मी 4 मार्काचं उत्तर सांगितलं बरं का, एक ती टिप सांगितली आणि हे 2 मार्काचा प्रश्न सांगितला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. VIP काय म्हणतात, व्हेरी इम्पॉर्टंट ना, बस होईल. आपण लिहायचं ना आधी व्हेरी इम्पॉर्टंटला, VIP लिहायचं ना. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणा, पॉईंट पर्सनॅलिटी म्हणतात, पण आपण पॉईंट म्हणू. हां ठीक आहे ठीक आहे. चला, पहिला भाग येतो पचन एन्झाईमची मिश्रण करणं. तो कोण करतो, डिओडम, DUODENUM, डिओडेनम. मी पण काय वाचते. हां, मग दुसरा आहे पोषक घटकांचे शोषण. ते कोण करत आहे, जेजुनम. आणि विटॅमिन्स आणि मिनरलचे शोषण कौन लिख रहा है, रेणुका जी, सविता जी लिख रहे. बस दिनेश सर तुम्ही नाही लिहत का, अहो एक बरं ठीक आहे ना, व्हिडिओ नका दे. आता मोठ्या आतड्याचं सांगते का, आपण म्हणतो 2.5 मीटर 2.5 मीटर, आणि अंदाजे केलेला त्यांनी 1.5 मीटरचा लिहा. आपल्या सायंटिफिक हिशोबाने 1.5 मीटरची आहे. विटॅमिन्स आणि मिनरलचं शोषण लहान आतड्याचं इलम लिहा बरं का. ॲलम. हां ॲलम, त्याचं ILEUM आहे ना, ॲलम. आणि मोठं आतडं आता लार्ज इंटेस्टाईन, त्याची लांबी आहे 1.5 मीटर. म्हणजे आपल्याला लहान आतड्याचं किंवा मोठ्या आतड्याची लांबी विचारतात. आपण 2.5 मीटर म्हणतो त्याला. 2.5 मीटर आपण लिहिले होते मागच्या वेळेस, आता काय केलंय नाही ना, CM लिहिले आपण. हो. पाण्याचं शोषण लिहा. याचं काम काय काय आहे, कार्य. मोठ्या आतड्याचे कार्य कोणी सांगेल,
पाण्याचं शोषण, मल तयार करणं, विटॅमिन के आणि B12 तयार करणं, सूक्ष्मजीव तयार करतं ते. हां, आणि मलविसर्जन. बरोबर आहे. मलविसर्जनासाठी 7वा मुद्दा घ्या, गुदद्वार म्हणजे रेक्टम अँड अनस. आपण बघा एनिमा देतो, आपल्या निसर्गोपचारामध्ये एनिमा देतो. ठीक आहे. एनिमा देणं आपल्याला खूप गरजेचं मानलं गेलेलं आहे. मलशुद्धीसाठी सुद्धा म्हणतो आपण तिथे, कॉन्स्टिपेशन सुद्धासाठी आपण म्हणतो. प्रत्येक वेळेसाठी बेड रिडन पेशंट्स असतात आता बरेच, ज्यांना मलवृद्धी होत नाही, त्यांना एनिमा देणं गरजेचं असतं. पॅरालाइज पेशंट आहे, पार्किसन पेशंट्स आहे ना, तर त्यांना मलनिश्चरण होत नसल्याकारणे आपल्याला त्यांना द्यावं लागतं. मळ साठवला जातो आपल्या गुदद्वारात आणि रेक्टमपर्यंत पाणी पोचवून ते क्लीनअप केलं जातं. ठीक आहे. तर इथे आपल्याला रेक्टम आणि अणसपर्यंत आपल्याला ते शरीरातून बाहेर काढला जातो. सहाय्यक अवयव घेऊया आपण पोटासाठी. सहाय्यक अवयव घेऊ. आता हे पचन संस्थेसाठी सहाय्यक अवयव, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल द ऑर्गन्स दॅट आर ॲक्सेसरीज ऑफ ऑर्गन्स आर इम्पॉर्टंट फॉर डायजेस्टिव्ह सिस्टम. पहिली आहे सलायवरी ग्लँड्स, राळ ग्रंथी, लाळ म्हणू आपण, लाळ ग्रंथी. एक लिखो. ह्याच्यातनं 6 पॉईंट्स येतील तुम्हाला, 2 मार्काला आहे. हाऊ मेनी ऑर्गन्स, ॲक्सेसरीज ऑफ ऑर्गन्स आर इम्पॉर्टंट फॉर डायजेस्टिव्ह सिस्टम. दिस वन इज द क्वेश्चन. कुठले अवयव थेट पचन न करता पचनाला मदत करतात? तर आता ते आहे, पहिला आहे राळ ग्रंथी. बघा डायरेक्ट पाचन संस्थेची नाही, पण राळेमधून तुमचं अन्न चावून आणि त्याच्यामध्ये मिक्स करून राळ तयार करूनच अन्न पचवलं जाते. बरोबर आहे का? पुढचं घ्या, लिव्हर, यकृत. यकृत शरीरातील सर्वात मोठा अवयव, लिव्हर. सेकंड पॉइंट इज लिव्हर, शरीरातील सर्वात मोठा अवयव. रेणुका जी, मैं इसको पूरा इंग्लिश में रिपीट करने वाली हूँ. रेणुका रानी जी, सविता जी आपका, हाँ ओके, और म्यूट किया सर. हाँ, यकृत, लिव्हर शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. बाईल तयार करून ते फॅट्स पचन करते आणि डिटॉक्सिफिकेशन, विषारी पदार्थांचे निर्मूलन करते. यकृत, लिव्हर. Liver is very important organ in your digestive system. It is indirectly helping you. It is indirectly helping you for the digestion. And third is पित्ताशय, gallbladder. लिव्हरने तयार करलेलं सगळं पित्त ते साठवून ठेवतं आणि गरजेच्या वेळेस ते स्टमकमध्ये सोडतं येते बाहेर ज्यूस. आणि कुठलेही कडक पदार्थ त्याच्यावर पडलं तर इट इज़ लाइक यू विल नॉट बिलीव कि आप लोखंड रखो उस पर डालो तो भी वो आपको वहाँ पर जंग पकड़ के इमीडिएटली ग्रीनिश पार्ट नज़र आएगा, पूरा खींचता है. इतना बायल जूस में एसिडिक होता है वो. ठीक है, इट्स व्हेरी एसिडिक. एकदम कुठल्याही अन्न पचवण्याची शक्ती. त्यामुळे दगडं खाल तर पचवाल असे आपले ऋषीमुनी, संत, सुफी संत. आणि त्या काळी जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा व्हेज नॉनव्हेज सगळेच खायचे. भाजून खाल्लेलं ते दगडाने आग केलेली ती सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कुठलेच फळं किंवा फळभाज्या किंवा पाले माहिती नसलेलं होतं, कुठलेच माहिती नव्हतं त्यांना, तर तेही खाऊन जायचे. विषारी ही काही फळं त्यांच्या खाण्यात आलेली, तरी हे बायज्यूसने ते पचवून आणि त्या काळी त्यांचं ते जगले. आणि 200-250पेक्षा जास्त जीवन जगले, तुमच्यापेक्षा खूप जास्त. बरं का? तर तिथे आलं आपलं गॉल ब्लॅडर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन डायजेस्टिव सिस्टम. नेक्स्ट वन इज पॅनक्रियाज. 4th लिखा आपने, पॅनक्रियाज, अग्नाशय. व्हॉट इट डू, ते काय करतं? इट क्रिएट पॅनक्रियाटिक ज्यूस. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट पचन करणारे प्रमुख एन्झाईम्स आहेत. पॉइंट इट आउट अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट थर्ड पार्ट आपण घेतो आहे. आता तुम्ही हे 4 टप्पे लिहिले बरं का, मी पुन्हा एकदा रिपीट करते. सलायवरी ग्लँड्स आहेत, लिव्हर, नेक्स्ट गॉल ब्लॅडर अँड पॅनक्रियाज. हे 4 लिहिले, ते मुख्य अवयव आहेत आपल्याला हेल्पिंग इन अ डायजेस्टिव सिस्टम. पचन प्रक्रिया लिखो, डाइजेशन स्टेप बाय स्टेप. 5th है, नेक्स्ट पार्ट है, पार्ट 3. ये 4 हो गए, वो 4 ही है, वो उसमें नहीं है. अभी नेक्स्ट पार्ट है डायरेक्टली किस तरीके से हाजमा होता है, दैट इज डाइजेशन पार्ट. उसमें भी 4 पॉइंट है, कैसे किस तरीके से हमारा डाइजेशन होता है. अपन 5 पॉइंट में डिवाइड करेंगे. 4 पॉइंट ना बहुत छोटा हो जाएगा. 5 पॉइंट में डिवाइड करेंगे आपण. अन्न कसे पचले जाते, कसे पचवले जाते ते 5 टप्प्यांमध्ये घेऊ. हां, कारण 4 आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये 4च ऑप्शन येतात. पण हां, प्रश्नाला 4च ऑप्शन येतात.
आपण पास घेऊ, एखादा चुकून आला तर, कारण ह्याचा प्रश्न येणार नाही येणार, माझ्यापर्यंत अजून तो प्रश्न आलेला नाही. जे आले प्रश्न मी तुम्हाला सांगितले, मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी टाकणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, असाइनमेंट तयार करण्याचे प्रश्न ऑलरेडी टाकलेले आहेत. अगदी जोरात कामाला लागा. पहिला स्टेप 1, तोंडात पचनाची सुरुवात होते. हाऊ इझी ना, किती सोपी भाषा. अन्न चावणे, मेकॅनिकल डायजेशन, लाळेमधील एन्झाईम्स, केमिकल डायजेशन. अन्न मऊ करून त्या चावलेल्या स्वरूपात बोलच तयार करायचं, घ्यायचं आहे. वा, तोंडात पचनाची सुरुवात. सलायवा आहे तिथे, आपण पहिल्याच टप्प्यात बघितला आहे ना. सलायवरी ग्लँड काय करते, त्याच्यामध्ये जे आपलं गोड रस. हे तुम्हाला अजून एक सांगू का, आपल्या परमेश्वराची किमया ऐकायचं. फक्त 5 सेंसरी ऑर्गन है. हाँ रेणुका दीदी, सविता जी, सिर्फ 5 सेंसरी ऑर्गन है हमारे चेहरे में, और 5 तरीके के अलग अलग गुणकारी ऐसे हमारे रस हमारे शरीर में नहीं बोल सकते. शरीर में तो सबकी अपनी अपनी सिस्टम है, एकदम स्पेशल सिस्टम है. सिर्फ देखो, अभी मैं पहले रस बताती हूँ हमारे सिर्फ फेस में. हाँ, सेंसरी ऑर्गन ENT वाला. देखो, आइज़ में जो झलकता है पानी खारा है, नमकीन है, राइट. कानों से जो पानी निकलता है कड़वा है, कटु है. ठीक है. मुंह में जो पानी बनता है सलाइवा, मीठा है, रसीला है. नाक से जो पानी बहता है आपका तुरट है ना. नाक से जो पानी बहता है वो तुरट है. और गला हमारा ये टॉन्सिल्स के थ्रू जो निकलता है वो तीक्ष्ण बोलते हैं. जैसे हम पित्त निकलता है तो तीक्ष्ण निकलता है. अनंत बिरादर, मी 2 मिनटं जरा बोलते, फोन अगदी अर्जंट आहे. अनंत बिरादर NIMचे अध्यक्ष. गुड आफ्टरनून, नमस्ते सर जी. आनंद जी गुड आफ्टरनून. जी सर जी बोलिए. जा रहे हैं, रितेश जा रहे हैं, और सविता जी जा रही है, महाराज जी का भी नाम नहीं था, और मानकर जी भी जा रहे हैं. ओके, अभी उनके सबके नाम रजिस्टर हो जाएंगे. हैप्पी. अरे रेणुका जी का ऑफकोर्स, रेणुका रानी, आपका नाम मैं ऐड कर रही हूँ. रेणुका जी अभिनंदन. ठीक है, यहाँ पर डायरेक्टली राष्ट्रीय अध्यक्ष जी आनंद बिरादर जी का कॉल था आपके सामने. रिकॉर्ड भी हो गया है ना, तो बहुत बढ़िया. नहीं रिकॉर्ड किया, होना चाहिए था. ये हमने उनको भेज दिया होता महाराज जी को. इनके नाम किसी के भी रजिस्टर में नहीं दिख रहे हैं. महाराज जी का भी रजिस्ट्रेशन हो गया है, और कल अर्ली मॉर्निंग हम लोग 4:30 या 5 o'clock निकल रहे हैं. ओके, चलो तैयारी को लग जाइए सविता जी. चलो पुढे आगे बढ़ते हैं. आई एम ऑन द टॉपिक नाउ. नेक्स्ट पार्ट हमारा था पाचन प्रक्रिया. अभी थोड़ा सा स्पीड में लेंगे क्योंकि अगला व्याख्यान है 2 बजे का हमारे सर का. और 20 मिनट्स बहुत कम वक्त है. चलिए, हमारी पाचन प्रक्रिया है, मुंह से शुरू होती है. मैंने बताया था आपको कि मैकेनिकल डायजेशन, केमिकल डायजेशन एंड बोलस बन जाता है. दॅट इज बिकॉज ऑफ अन्न चावणे, लाळेमधील एन्झाईम्स सतत आणि मग मऊ अन्न होणं आणि चावलेल्या स्वरूपात जे बोलस तयार होतं तो आपण गिळंकृत करतो. नेक्स्ट आहे अन्ननलिका, एसोफॅगस. आता इथे मी एसोफॅगस पण झालं होतं की गुरुत्वाकर्षणाशिवाय उलट अवस्थेतसुद्धा अन्न खालीच जाते. आता माहिती आहे तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहिती आहे ना. तर तो काय करतो, वरतून खालीच अन्न ढकलणार आहे हळूहळू, म्हणून तो आपोआप जातो आहे. जर तुम्ही चंद्रावर असता तर त्याला मग 8-10 तास लागले असते बरं का पचायला. कारण तिथे काही सिस्टमच नाही आहे. तिथे काही सिस्टम नाही ओढून ताणून घ्यायची. ते आपोआप तेवढ्या ज्या अन्ननलिका आहे त्यातून खाली जाणार आहे. तिथे काही सिस्टमच नाही. म्हणून आपण पाणी घेतो किंवा आम्ही म्हणतो काही लोकांना की ह्या क्लायमेटमध्ये खूप सुंदर असं, ह्या थंडीमध्ये आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम खूप मजबूत असतं. पाचन क्षमता अगणं तीव्र झालेली असते. मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायला हवं है ना. गाईचं तूप घ्यायला हवं. प्रत्येक अन्नामध्ये दिवसातनं 1 चमचा कंपल्सरी. हाडांना वंगण मिळणार आहे, हड्डियों के लिए बेहद ज़रूरी है ना. और दिवसभरातनं परत ही जी ऊर्जा आहे आपण पुढच्या 8 महिन्यांसाठी साठवून ठेवतो. कारण आपलं जो डायजेस्टिव्ह सिस्टम पावसाळ्यामध्ये अतिशय क्षीण असते आणि हिवाळ्यामध्ये ती अगदी सक्षम बनते. ऑलराईट, कम टू नेक्स्ट पॉईंट. जठरातील पचन किती होतं, 2.5 ते 3 तास आपण म्हणतो. आणि जास्त अवघड आणि हार्ड म्हणजे रेड मीट वगैरे खाल्लेलं असेल आणि खूप मसालेदार तेलकट तुपकट खाल्लं तर त्याला 3 ते 4 किंवा कधी कधी तर 48 तास लागतात. शांतपणे ठेवलं जातं. ते ठेवतात तिथे जठरामध्ये. प्रथिनांचं पचन पण खूप होतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे आपलं HCl, अन्नातील जंतू ते मारतं है ना.
नको असलेलं काहीतरी विचकट पचकट काही पण खाल्लेलं असतं. म्हणजे मी म्हणते ना, पांढरे 3 जरा कमी करा. मीठ आहे, मैदा आहे आणि पुढचं काय आहे तिसरा सफेद चीज म्हणा साखर. गुड. आता ह्या तिघांमध्ये आपल्याला कमी कमी करत जायचं. म्हणजे हे काय करणार, HClचं प्रवाह त्याच्यात वाढेल आणि जंतू मारण्याची क्षमता वाढेल. पेप्सिन हे प्रथिनांचं तुकड्यांमध्ये बारीक तुकड्यांमध्ये विभाजन करत आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे स्मॉल इंटेस्टाईनकडे. ठीक आहे, हे संपला आपला तिसरा भाग. जठरातील पचन कसं होणार. अभी आ रहे हैं स्मॉल इंटेस्टाईन. काय करणार, कार्य असं विचारलं जातं की सविताताई लहान आतड्यांचं काय काय कार्य. हे काय करणार, आता ते आग्नाशयापर्यंत एन्झाईम्सने पोहोचवलं, ते तुकड्यांमध्ये करून दिलं बरं का पेप्सिनने. ते पोहोचलं लहान आतड्यांमध्ये. मग ते काय आग्नाशयांपासून ते एन्झाईम्स ओढून घेणार. लिव्हरचे पण पित्त जे आहे फॅट्स त्याचे पण पचन करणार आतडं सगळीकडे. आणि आतड्याचं स्वतःचं जे एन्झाईम आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करणार. 3 काम. 3 काम. आग्नाशयापासून काय करणार, ते एन्झाईम्स ओढून घेणार. लिव्हरचे जे पित्त आहे ते फॅट्सचे पचन करणार. आतड्यांचं स्वतःचं जे एन्झाईम आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करणार. शोषण काय करणार, कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज घेणार वापरायला. फॅट्स घेणार म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल त्या आतड्यांमध्ये सगळं ॲब्झॉर्ब करणार. प्रोटीन्स, ॲमिनो ॲसिड, सगळं ॲमिनो ॲसिड खींच लेगा अपनी तरफ. हे सर्व रक्तांमध्ये शोषलं जातं मस्तपैकी. आता मोठं आतडं घ्या, लार्ज इंटेस्टाईन. त्याची 3 कार्य. हां, आता हे 2 मार्काला आहे. क्या इंग्लिश में मैं पूरा बोलने ही वाली हूँ, इसलिए पहले मराठी में लिखो जल्दी जल्दी. सर दिनेश तू पण लिहितोय. बरं, रेशमा मैम लिख रहे हो ना. मैं इंग्लिश और हिंदी में भी लेने वाली हूँ. 5 मिनट में लूँगी, इजी वाला लूँगी. तुम लोग सिर्फ पॉइंट आउट करें. अभी यहाँ पर जो बड़ा हाथ है इसको 2 मार्क्स है, इसलिए इसको टाइम लिया. 3 काम है उसके. हो मराठी. 3 कामं आहे. अन्नातील उरलेलं पाणी शोषलं जातं, मळ तयार होतो, शरीराला उपयोगी फायदेशीर बॅक्टेरिया येथेच राहतात, तिथेच वास्तव्यास राहतात ते. ओके, 3 कामं आहे मोठ्या आतड्याचं. आणि आता निसर्गोपचाराच्या दृष्टीने पचनाला का महत्त्व आहे. चला निसर्गोपचार काय सांगतो. पचन सुधारले की शरीर स्वतः बरं होतं, है ना. हे आपला निसर्गोपचार सांगतात. पचन चांगलं ठेवण्यासाठी निसर्गोपचारातील प्रमुख तत्वे काय. अन्न शांतपणे नीट चावून खायचंय. नीट चावलेल्या अन्न पोटावर भार टाकत नाही आणि गॅस ॲसिडिटी होत नाही. योग्य आहार संयोजन, ते आपल्याला तुम्हाला डाएट वाला जो पार्ट है उसमें तो आएगा ही. फूड कंबाइनिंग, फळं स्वतंत्र खायची आहे, मिक्सिंग करून खाऊ नका. दूध आणि खारट पदार्थ टाळावेत, विरुद्ध पदार्थ आहेत ते. दही आणि फळं एक साथ खाना मना है. नेचुरोपैथी ये कहती है काम बढ़ते हैं रिकाम में. BP है, लिवर फैटी होना, एन्झाइम्स नहीं बनना, रॉन्ग. एकदम अयोग्य आहार आहे ते. पाण्याचं प्रमाण पाहिजे. किडनी ज्यांना प्रॉब्लेम आहे, क्रेटा लेवल ज्यांचा कमी जास्त होतो, त्यांनी पाण्याचे प्रमाण 1 ते 1.5 लिटर बस झालं. पण जेवणापूर्वी 30 मिनिटे आधी पाणी पिलं पाहिजे. जेवताना कमी पाणी पिलं पाहिजे. जेवणानंतर 45 मिनिटांनीच पाणी पिलं पाहिजे. हे निसर्गोपचार सांगताय आपलं. आता ह्याच्यामधले उपाय काय. सकाळ लिंबू पाणी प्या. आता तिथं मी लिहूनच देते ना, गुणगुणं पाणी प्या. एनिमा गरजेप्रमाणे करायलाच पाहिजे. स्वच्छच झालं पाहिजे पोट. का होत नाही, पोट स्वच्छ झाल्याशिवाय काही गत्यंतरच नाही. तुम्ही खाल सगळं कराल आणि ते तिथेच ठेवून ठेवा. मळ साचलं की रोग साचतात. ठीक आहे, मलच नको आपल्याला तिथे, ते गेलेच पाहिजेत. आणि हाँ ठीक है रेशमा जी. इस तरीके से फिर हमें उसमें उपवास और फलाहार बताया गया है हमारे नेचुरोपैथी में. सूर्य नमस्कार, शवासन, प्राणायाम की बहुत मात्रा में हमें प्रैक्टिस करनी है. और सबसे इम्पॉर्टेंट, सगळ्यात महत्त्वपूर्ण, मानसिक शांतता, स्ट्रेस फ्री लाइफ. हो रेणुकाजी, लास्ट. पचन संस्थेला सामान्य कुठले आजार होऊ शकतात बघा. पचन संस्थेचे आजार कसे ओळखायचे आणि आपल्याला काय काम करायचं निसर्गोपचारात. आजाराची नावं लिहा. आम्लपित्त, ॲसिडिटी 1, बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन 2, अतिसार डायरिया होने के चान्सेस 3, गॅस अपचन 4. हां, मग आपण त्याला वेगवेगळे उपचार कोणते करू शकू. आधी तर त्याला उपवास चिकित्सेचं अगदी महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्याला एनिमा करणं, जलोपचार, सूर्यस्नान, योगासनं, ऑलराईट, हे आपल्याला केली पाहिजे.
त्याला उपचार म्हणून दिलेले आहेत. निष्कर्ष काढतोय आपण. आपल्या आरोग्याची चावी आपल्या पचनसंस्थेत दडलेली आहे. योग्य आहार, योग्य पाणी, योग्य मनस्थिती आणि योग निसर्गोपचार यांच्या मदतीने पचनसंस्था मजबूत राहते आणि शरीरही निरोगी आणि ऊर्जावान राहते, है ना. दिस वन इज माय कन्क्लूजन. नाउ आई एम एक्सप्लेनिंग इट इन अ फ्यू मिनट्स. 5 minutes आर देअर, 10 minutes आर देअर ना. 10 minutes आर देअर. आपण ते इंग्रजीमध्ये घेऊया. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं. इट्स इन अ इंट्रोडक्शन पार्ट. द डायजेस्टिव्ह सिस्टम इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टम ऑफ द ह्युमन बॉडी. whatever we eat must be broken down into small absorbable particles so the body can use it for what? For making energy, growth, repair, immunity and daily activities. Many activities are we are doing, no? Sleeping है ना. ठंडी में चादर लेके सोते हो. एक्सरसाइज, वर्कआउट इज मस्ट फॉर यू. डेली एक्टिविटीज विल कम इन दैट. And the simple definition I told you last time, that digestion is the process of breaking food into the smaller components so the body can absorb and use it. And what is naturopathy is perspectives is like most diseases starts from poor digestion, wrong food combination, overeating, stress and low water intake. So therefore understanding digestion is essential for your health. नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ द डाइजेस्टिव सिस्टम. एंड मैंने बताया था वहाँ पर एलिमेंट्री कैनल हमारा चल रहा था. डाइजेस्टिव ट्रैक है ना. 9 मीटर लॉन्ग होता है बड़ा, वहाँ 6 मीटर था, ठीक है. वो जो ट्रैक है उसका हमारा अलग अलग आ रहा है परसेप्शन. मैं आपको ग्रुप में डालती हूँ. द डाइजेस्ट यहाँ माउथ से शुरू हो रहा है. माउथ मेन थिंग इज ओरल कैविटी. डाइजेशन बिगिंस हेयर ओनली एंड द टीथ चीफ फूड. सलाइवा कंटेन्स salivary amylase and which starts carbohydrates digestion. Next is pharynx. That one is a passage for both food and air, you know, and pushes food towards the esophagus. Abhi what esophagus do? It is 25 centimeter long muscular tube, and what it does, it uses peristalsis. वो एक word है. That is wave like a movement. That is wave like a movement is a word to push food into the stomach. And stomach, what it do? A muscular G-shaped organ is store the food for 3-4 hours. And what are the secrets? And HCl, it kills germs, activates enzymes. Pepsin, what it do? It digests proteins. Food becomes semi-liquid cheams. Then it goes into the small intestine. It is 6 meter long again. I am saying it's a perfect. The main organ of digestion and the absorption. So then I was speaking about three main parts that are the duodenum receives bile and pancreatic juice. Next one is jejunum absorbs nutrients. Ileum absorbs vitamins and minerals. Now come to the next part is large intestine. It absorbs water, forms stools and houses beneficial bacteria. It produces vitamins. I told you last time कि vitamin K and B12 also. Next part rectum aranus. रेणुका जी थोड़ा सा स्पीड में. Rectum what it do is stores waste and eliminates it. Faces from the body. Next आता है that are the very important part. It help in a digestion of salivary gland, and it what produces saliva and begins starch digestion. Liver क्या करेगा? Largest gland है, सबसे largest gland. It produce bile, helps digest fats and detoxifies toxins. Gallbladder what it do? Stores bile juice. अभी pancreas produces pancreatic enzymes, digest carbohydrates, proteins and fats. Next one is अभी process देखा था हमने, है ना. Process, it's in a mouth. It starts with the mouth. Teeth breaks down food mechanically. Saliva softens food. Then carbohydrate digestion begins and food becomes bolus. Next,
Esophagus. Esophagus, what it do? We learn it now. Just now we taken that part. No, in the stomach, food is churned and mixed, and HCl kills germs and dissolve food. Pepsin breaks proteins. Food becomes semi-liquid times. ये भी हो गया था. In the small intestine, pancreas releases digestive enzymes. Liver produces bile and fat digestion, and intestinal juice complete digestions. Absorption क्या है उसमें? कार्बोहाइड्रेट से ग्लूकोज बनाएगा, प्रोटीन्स एमिनो एसिड के लिए, फैट से फैटी एसिड्स, और क्या लेंगे? हाँ, ग्लाइसरॉल लेंगे, ग्लाइसरॉल. ओके. और लास्ट, अभी लार्ज इंटेस्टाइन में एब्जॉर्ब वाटर है, मिनरल्स लिया हमने बैक्टीरिया का, और इट फॉर्म्स टूल्स लिया. नेचुरोपैथी में वाई इट्स वेरी इंपॉर्टेंट दैट जस्ट लिसन इट वेरी केयरफुली. If digestion is corrected, 80% of diseases disappear. So, chewing food properly improves your digestion, reduces gas and acidity. Right? Food combinations, what it do? Fruit should be eaten alone. Avoid milk, salty foods. Avoid curd with the foods. Abhi, correct water intake is like 30 minutes before eating, very little during meals, and 45 minutes after meals. Yes, ma'am. मैम आपका आवाज बहुत कम आ रहा है. कम आ रहा है. अभी आ रहा है आवाज? कम है. कम है. जस्ट ये फुल पे किया. अब आवाज क्लियर आ रहा है? नहीं, कम ही है. पहले साउंड बहुत अच्छा था, अभी बाद में जो है साउंड बहुत कम. अब आ रहा है. राइट फूड कॉम्बिनेशंस आर वेरी इंपॉर्टेंट फॉर यू, एंड द करेक्ट वाटर इनटेक इज ऑल्सो नीडेड. है ना, आई टोल्ड बिफोर यू कि इफ द किडनी पेशेंट्स आर देयर, तो दे शुड टेक 1 liter or 1.5 liter is enough for that. But the correct water intake is like 30 minutes before eating, very little during the meals, and 45 minutes after the meals. And naturopathy therapies are very good therapies for good digestion is lemon water, warm water. You know the things are there. Na? We are planning for the juices, how you have to make, and in the clinic I'll ask you to make it. For Viva. Now the things are there, all things are available, you can make here only. Now yoga asanas and that are concluded in that. So I'll make it clear in the next session, in practical session mostly. Mental calmness is needed. The stress reduces digestive juices. Meditation, pranayamas, it helps in digestion. Alright. Now common digestive problems are there. Na? The problems you have to write it down. The problems are acidity, and fast food. It's because of what? It will ask you for the four options are there. Fast food, stress, and irregular meals are the perfect answer. Next one is the constipation. Constipation is due to less water and low fiber diet. Diarrhea is an infection, or we can say प्रदूषित एयर, नहीं प्रदूषित वाटर. हाँ, वाटर से ज़्यादातर मोस्टली डायरिया है ना. That is we can say, हाँ, और contaminated food, contaminated water, हाँ, it will come in that. Gas and indigestion, eating fast, eating very fast, improper chewing, and wrong combination of food. In Ayurveda चरक संहिता आणि चरक संहिता ते मतलब perfectly wordings are there कि wrong, विरुद्ध आहार is the wordings. It means wrong combinations of food. It is very dangerous for body parts, and it's due to that asamotolta. We are saying a pitta, vata, kapha. Asamotolta, it comes in that, and due to that all the disease starts. Conclusion: a healthy digestive system is the foundation of good health. My conclusion is a healthy digestive system is the foundation of good health. By following yoga naturopathy principles, what you are learning yoga and naturopathy, 1 year's government authorized course, and the principles are correct eating habits, proper water intake,
yoga and mental peace, anyone can maintain a strong and healthy digestive system. कुछ भी खाओ पचाओ, है ना, पत्थर खाओ पचाओ, गोश्त मत खाओ, ये मत खाओ, वो मत खाओ, तुम्हारी डाइजेस्टिव सिस्टम क्या बोल रही है वो खाओ, है ना। हमारा आयुर्वेदा बोलता है जब भूख लगा खाओ, जब प्यास लगी पानी पियो, है ना। तुम्हारी बॉडी क्या मांगती है, व्हाट इट आस्क। एक की भी एक जैसी बॉडी नहीं होती है। एवरीथिंग इज लाइक यू आर सी 5 fingers आर नॉट सेम। सिमिलरली बॉडी में वात पित्त कफ दशा जो होती है वो डिफरेंट होती है, एंड फॉर दैट सेट व्हाट योर बॉडी नीड गिव इट is the conclusion last, and the aim a healthy digestive system is the foundation of your good health. Thank you very much.